मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण अय्यंगार बेकरी रवा केक करणार आहोत। तर तो एकदम परफेक्ट कसा होईल आणि काय काय आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स इथे वापरावे लागतील आणि एकदम मऊसूद एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अगोदर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला रवा दळून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे जाड रवा आहे, तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर नाही दळायला मिक्सरमध्ये तरी सुद्धा चालू शकतं। तर आता 1 कप मी इथे जाडा रवा घेतलेला आहे। आता त्याचबरोबर मी अर्धा कप इथे साखर घेणार आहे। हे रवा आणि साखर आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। तर रवा आपण जो उपमा किंवा शिरा करण्यासाठी वापरतो तर तोच घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे पाव कप म्हणजे मी 3 चमचे इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। तुम्ही इथे डेली व्हाईटनरचे जे आपल्याकडे 10-10 रुपयेवाले पॉकेट मिळतात ते वापरले तरी सुद्धा चालू शकतो। आता त्याचबरोबर मी इथे 2 छोटे चमचे वेलची जायफळची पावडर घेणार आहे। आता आपल्याला हे मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये अगदी मी साखर आणि रवा आहे तो अगदी छान असं बारीक दळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मी ह्याची बारीक अशी पावडर केलेली आहे। हे पहा, आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊयात आणि त्याचबरोबर यामध्ये इथे मी दूध तापवून नंतर हे हलकंसं गरम ठेवलेलं आहे। जास्त गरम आपल्याला यामध्ये दूध घालायचं नाहीये। तर थोडंसं गरम दूध मी इथे घातलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण कोमट वगैरे म्हणतो ना तर तेच दूध मी इथे घातलेलं आहे। तर ह्यामुळे काय होतं आपला रवा छान असा फुलला जातो। आता अगदी छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून रव्याच्या आणि जे आपण पिठी साखर म्हणजे साखर घातली होती ना यामध्ये त्याच्या सर्व गुठळ्या मोडल्या जातील। तर तुम्ही ते हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता किंवा हे जर मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं ना तरी सुद्धा चालू शकतं। आता पाहू शकता तुम्ही इथे आपला रवा आणि दूध छान एकत्र झालेला आहे। तर ह्यावर झाकण ठेवून आपण रवा फुलण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे। आपला रवा छान असा भिजलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया आणि रवा कितपत भिजलाय तो पाहून घेऊया। तर अर्धा तास झालेला आहे, आपला रवा सुद्धा छान असा फुललेला आहे। पाहू शकता तुम्ही आपण जेवढं दूध घातलं होतं त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं। तर रवा छान असा भिजलेला आहे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये आज आपण साखर घातली होती तर ती सुद्धा ह्यामध्ये छान अशी मेल्ट झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण अर्धा कप मी इथे मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता आणि तेवढंच मी इथे म्हणजे अर्धा कप मी इथे दही घातलेलं आहे। तर दही आंबट वगैरे अजिबात घालू नका। त्याचबरोबर मी त्याच कपाने इथे तेल घातलेलं आहे। तर तेल अजिबात फ्लेवरचं वगैरे नाही आहे, तर साधं तेल घातलेलं आहे जे आपण रोजच्या स्वयंपाकाला वापरतो तेच तेल घेतलेलं आहे। ह्यामध्ये शेंगदाणे तेल वगैरे अजिबात वापरू नका किंवा राईचं तिळाचं तेल वगैरे अजिबात वापरू नका। आता ह्याच्यासुद्धा आपल्याला संपूर्ण अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि मिक्सचर असं आपल्याला एकदम मऊसूद करायचं आहे, एकदम स्मूथ करायचं आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी मी एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण आणि यामध्ये अजिबात एक सुद्धा गाठ राहिलेली नाही आहे। आता अगदी शेवटी मी यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि 1/4 टेबलस्पून मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे। जर चमच्याने मोजायला गेलं तर 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा घातलेला आहे। कारण बहुतेक घरांमध्ये मेजरिंग स्पून किंवा मेजरिंग कप नसतात, तर त्यामुळे मी हे प्रमाण तुम्हाला चमच्याने सांगितलेलं आहे। तर इथे आपलं केकचं बॅटर छान तयार झालेलं आहे। आता आपण मोल्डमध्ये घालून घेऊया। जो आपण केक टीन इथे तयार करून ठेवला होता त्यामध्ये ह्याला मी तेलाने छान असं ग्रीसिंग केलेलं आहे आणि वरून बटर पेपर लावलेला आहे आणि बटर पेपरला सुद्धा मी तेलाने छान असं ग्रीस केलेलं आहे। आता ह्यामध्ये छान असं ह्यामध्ये मिश्रण घालायचं आहे आणि थोडीशी यामध्ये जागा ठेवायची आहे जेणेकरून आपला जो केक फुलणार आहे त्यासाठी, नाही तर मग हा ओव्हरफ्लो होऊन खाली ह्याचं बॅटर सांडू शकतं। आता बॅटर छान ह्यामध्ये ओतल्याच्या नंतर आपल्याला हे जे भांडं आहे ते छान टॅप करून घ्यायचं आहे। इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, तर 15 मिनिटं अगोदर मी कढई छान अशी गरम करून घेतलेली आहे आणि त्यावर एक मी कुकरची जाळी घातलेली आहे। आता ह्यावर झाकण ठेवून आपल्याला 30 ते 35 मिनिटांसाठी अगदी मंद आचेवर हा केक छान भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला केक छान भाजलेला आहे, अर्धा ते 35 मिनिटं झालेले आहे, म्हणजे मला 40 मिनिटं लागले हा केक भाजण्यासाठी। तर इथे आपण टूथपिक्सने एकदा बघूया। तर टूथपिकला अजिबात आपला केकचा स्पॉन्ज वगैरे लागत नाही, म्हणजे हा केक आपला छान असा तयार झालेला आहे। आपण हा डिमोल्ड करून घेऊयात। तर थंड झाल्यावरच केक कधीही डिमोल्ड करायचा, नाही तर मग तो मधून तुटू शकतो। तर एका प्लेटवर आपण असा उलटा करून घेऊयात म्हणजे आपला केक छान असा मोकळा होईल।
तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर याची जाळी आलेली आहे आणि आपला अगदी सुंदर स्पॉन्जी इथे केक तयार झालेला आहे। तर आता आपण हा कट करून पाहूया। तर कट करताना देखील किती स्पॉन्ज जाणवतो आहे तुम्ही पाहू शकता। इथे अगदी आपला खूप सुंदर इथे केक तयार झालेला आहे। तर घरच्या घरी आपला इथे अय्यंगार बेकरीमध्ये जो केक मिळतो, रवा केक जो मिळतो, तो आपण घरच्या घरी बनवलेला आहे। तर किती सुंदर झालेला आहे पाहू शकता। अगदी आतपर्यंत हा रवा छान असा फुललेला आहे आणि छान असा शिजलेला देखील आहे आणि खूप छान असा भाजलेला सुद्धा आहे, म्हणजे छान असा बेक सुद्धा झालेला आहे। केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता। तर आता आपण एक खाऊन पाहूया। एकदम माउथ मेल्टिंग आपला केक झालेला आहे, अगदी तोंडात विरघळतो आहे आपला केक। तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।